आणि यानंतर पुढची एक महत्त्वाची बातमी बघूया। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मुंबई दुबई स्पाइस जेटच्या विमानाला विलंब झालेला आहे आणि त्यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झालेला आहे। विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती स्पाइस जेटकडून आता देण्यात आलेली आहे। गेले 6 तास प्रवासी त्यामुळे खोळंबलेले आहेत, संतप्त झालेले आहेत। विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे 6 तासांपासून प्रवाशांचा खोळंबा झालेला आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपल्याला देत आहेत आपले प्रतिनिधी प्रशांत बढे। प्रशांत, काय नेमकी माहिती? अजिंक्य, साधारणतः रात्री 2 वाजताच्या दरम्यान हे सगळे प्रवासी त्या ठिकाणी विमानतळावर आलेले आहेत आणि 3 वाजताच्या दरम्यानची त्यांची फ्लाईट टेक ऑफ होती। मात्र साधारणतः आता 6 तास उलटून गेलेले आहेत। आपलं जे विमान होतं मुंबई दुबई फ्लाईट जी होती ती त्याच्यामध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती जी आहे ते स्पाइस जेटचे कर्मचारी तिथल्या 150 ते 200 प्रवाशांना देत आहेत। मात्र 6 तास उलटूनही अजून दुसऱ्या विमानाची व्यवस्था झालेली नाही, म्हणून प्रवासी आता प्रचंड संतप्त झालेले आहेत आणि लवकरात लवकर या ठिकाणी नव्या विमानाची व्यवस्था करावी अशी मागणी करीत आहेत। कारण अनेक प्रवासी हे काही अतिशय महत्त्वाच्या कामासाठी दुबईला निघालेले आहेत, मात्र त्यांचा खोळंबा या ठिकाणी मुंबई विमानतळावर झाल्यामुळे प्रवासी संताप व्यक्त करताना दिसत आहेत। ठीक आहे प्रशांत, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।